नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा देवगड किल्ला येथील श्री हनुमान मंदिर या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो हनुमान जयंती आणि वार पण मित्रांनो मस्त आहे। 12 तारीख आज आहे आणि शनिवार आहे आणि हनुमान जन्मोत्सव आहे। सकाळी पहाटे कीर्तन असेल, त्यानंतर 6:30ला हनुमान जन्मोत्सव, त्यानंतर पालखी सोहळा असेल। हनुमान मंदिर ते विठ्ठल रखुमाई हनुमान मंदिर ते विठ्ठल रखुमाई मंदिर विठ्ठलवाडी ह्या इथपर्यंत पालखी सोहळा असेल हनुमान मूर्तीचा। आणि त्यानंतर दिवसभर जे कार्यक्रम असतील ते आपण कदाचित अटेंड करू आणि हा व्हिडिओला नक्की एक लाईक करा। जाऊया थेट मंदिरामध्ये आणि सर्वप्रथम आपण श्री बजरंगबलीचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर जे होणारे कार्यक्रम आहेत ते। तर मित्रांनो, आपण देवगड किल्ला हनुमान मंदिर या ठिकाणी आलो आहोत आणि श्री हनुमान जयंती उत्सव देवगड किल्ला आहे, मस्त बॅनर लावलाय आणि आपण आता आज जाऊ डायरेक्ट। तर मित्रांनो, आपण हनुमान मंदिर देवगड किल्ला येथील श्री हनुमान मंदिर उत्सव देवगड, म्हणजे आज हनुमान जयंती आहे त्यामुळे आज भव्य असे हनुमान मंदिर सजवलं आहे आणि थेट जाऊया आपण हनुमान मंदिरच्या आतमध्ये। तर मित्रांनो, आपण आता हनुमान मंदिरकडे आलो आणि आता सुरुवात झालेली आहे। जे पहाटे 5 वाजता कीर्तन होतं, आता 5:30 वाजून गेले आहेत। त्यानंतर आता कीर्तनात सुरुवात होईल। मित्रांनो, आता हनुमान मंदिरमध्ये आलो आणि तुम्ही हनुमंताचं दर्शन घ्या। उडाला उडाला कपिकंदा समुद्र ओलांडून लंकेस गेला, लंकेस जाता विचार केला, नमस्कार माता दयावान श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय राम कृष्ण हा म्हणता म्हणता तो दिवस उजाडला। चैत्र मासे शुक्ल पक्षे पौर्णिमा शनिवासरे अंजनी वायुतो जातः परमात्मा प्रभुला खाऊन पाया
अंजनीच्या
सर्वप्रथम मित्रांनो हनुमानची मूर्ती त्यानंतर घट ठेवण्यात आला आणि आता काही क्षणातच पालखी मित्रांनो हनुमान मंदिर देवगड किल्ला ते विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडीपर्यंत जाणार परत रिटर्न आणणार। हा सोहळा कसा असेल तो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल तुम्हाला। सांग झाला की झाला म्हणायचा। बेल वाजव बेल वाजव बेल वाजव। घे घे कोटी ब्रह्म हरिता हरता करता दंडवत
घेऊन रूप में रूपारी घेऊन तर मित्रांनो, प्रत्येकाच्या जे रोडच्या बाजूला जी घर आहेत त्या ठिकाणी हनुमंताची पालखी थांबते आणि प्रत्येकाला ओटी भरण्याचा आणि देवाच्या पाया पडण्याचा मान दिला जातो. प्रत्येक घरोघरी असं केलं जातं. बघू शकता आता प्रत्येक घराघरानुसार सर्वांना मानाची पालखी आलेली असते. त्यामुळे तर मित्रांनो, हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. या मंदिराच्या गोल फिरणार पालखी आणि मग परत दत्त मंदिरकडे आतमध्ये जाणार. त्यानंतर परत डायरेक्ट देवगड किल्ला हनुमान मंदिरमध्ये जाऊन स्थिरावणार परत.
तर मित्रांनो दत्त मंदिरमध्ये आता गोल प्रदक्षिणा घालणार.
जशी मित्रांनो बाहेर गेलेली म्हणजे पालखी मिरवणूक तशीच परत मंदिरात येणार. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा. व्हिडिओ असेच का नवीन